रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात कोंडिवते येथे स्वराज्य निवारा वृद्धाश्रम आहे। या वृद्धाश्रमात 11 दिवसांच्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। स्वराज्य निवारा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत तांबे यांनी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा केली असून गणपती बाप्पाला देवीचे प्रभावळ करण्यात आलेले आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष अनिकेत तांबे यांनी शिवसत्ता टाइम न्यूज चॅनलला विशेष मुलाखत दिली। शिवसत्ताचे मुंबई प्रतिनिधी शेखर म्हात्रे यांनी अनिकेत तांबे यांचा विश्व सुखाचा विचार लोकांसमोर आणलाय। अनिकेत तांबे यांना अगदी लहानपणापासून सामाजिक कार्य करण्याची आवड आहे। त्यातूनच वृद्धाश्रमाची निर्मिती झाली। प्रत्येक धार्मिक, राष्ट्रीय सण, जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस असे उत्सव मोठ्या आनंदाने वृद्धाश्रमात साजरे होतात। महाडचे मूळ रहिवासी असलेले अनिकेत तांबे डॉक्टरही आहेत। अनिकेत तांबे यांच्या स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात रायगड, मुंबई, पुणे इथले रस्त्यावर झोपणारे, घरातून वैयक्तिक कारणामुळे बाहेर काढलेले, स्वतःहून घर सोडून निघून आलेले, काही वेडसर तर अगदी चांगल्या व्यक्तीही आहेत। अनिकेत तांबे यांच्यासोबत श्री सकपाळ, सुषमा झांजे या ताई वृद्धाश्रमाची काळजी घेतात। 4 किलोमीटर पायपीट करून त्या वृद्धाश्रमात सेवेसाठी येतात। महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांची मदत या वृद्धाश्रमाला होत असते। सामाजिक राजकीय मंडळी आपल्या वाढदिवसाला मदत देतात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे। या योजनेचा आश्रमात राहणाऱ्या गरजूंकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांना फायदा होत नाही। तरी सरकारने नियमात बदल करून आश्रमातील महिलांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणी अनिकेत तांबे यांची आहे। तुम्ही असं खूप सुंदर असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवत आहे दिसते आपल्याला। त्याच्यानंतर सण धार्मिक उत्सव मोठ्या संख्येने साजरे करतात। तर तुम्हाला अशा म्हणजे कोणी मोठी हेल्प वगैरे केली का? कुठला मंत्री असेल, नेता वगैरे असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते, त्यांची काय आर्थिक मदत झाली? खरं तर बघायला गेलात ना तर गेल्या 2 वर्षांपासून आमची समाजामध्ये ओळख ही थोडी कमी प्रमाणामध्ये होती। कारण नवीनच हे वृद्धाश्रम इथे स्थानिक होतं आणि त्याच्यानंतर स्थानिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा बराच आम्ही प्रयत्न करतो। म्हणजे सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा इंस्टाग्राम फॅमिलीज असेल, अशा प्रत्येक ह्याच्यातून आम्ही स्थानिकांपर्यंत पोहोचतो। तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सोशल मीडिया यूज करतात यांच्यापर्यंत पोहोचतो। मदतीचा हात बघायला गेला तर आपल्याकडे MIDC एरिया आहे। त्याच्यानंतर इथे हा जो बदल आहे म्हणजे ही महाराष्ट्र शासनाचीच जागा आहे, पण याच्यामध्ये जेव्हा डेव्हलपमेंट करायची वेळ येते तेव्हा इकडे आम्ही डेव्हलपमेंटसाठी MIDC जे आहे त्या कंपन्यांकडे कॉन्टॅक्ट करतो। त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काही वस्तूरूपी मदत आम्हाला मिळते। आर्थिक स्वरूपात बघायला गेलं तर इकडे लोक वाढदिवस साजरे करायला येतात। वाढदिवस करताना सुद्धा काही लोक आर्थिक स्वरूपात मदत करतात, काही लोक जेवण आणून देतात किंवा काही रेशनिंग वगैरे आणून देतात। तर याच्यावरून आपण यांचा उदरनिर्वाह मागवतो आणि अगदीच आर्थिक म्हणजे मोठ्या प्रमाणात बघायला गेलं तर अजून इतकाही सपोर्ट नाही। गेल्या 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे आपले स्थानिक आमदार आहेत माननीय भरत शेठ गोगावले साहेब यांनी सुद्धा आपल्याला मदतीचा हात दिला। म्हणजे आपल्याकडे पाण्याची सोय नव्हती तर त्यांनी अक्षरशः 1 लाख रुपयाची मदत करून आपल्याला पूर्ण पाण्याची व्यवस्था करून दिली। त्याच्यानंतर आताही गणरायाचं जे 11 दिवसांचा पूर्ण हाराचा जो खर्च असतो 7 ते 8 हजार रुपये तोही त्यांच्याकडून आपल्याला मिळाला। म्हणजे अगदीच आर्थिक स्वरूपात कमी पण वस्तू स्वरूपात जास्त प्रमाणामध्ये मिळत असते। साधारणतः किती स्टाफ मिळून तुम्ही हे सामाजिक कार्य हाती घेतलं? आतापर्यंत आपल्याकडे बघायला गेलं तर 6 महिला काम करतात आणि 2 संचालक म्हणून जेंट्स आहेत। अशा 8 लोकांची आपली टीम आहे जे स्टाफ म्हणून काम करतात आणि गेले 2 वर्षापासून हे विनामूल्य तत्वावरतीच काम करत होते। म्हणजे जेव्हा यांना कामावरती रुजू केलं गेलं तेव्हा यांच्यावरती एक पगार म्हणून किंवा कर्मचारी म्हणून यांना दाखल घेतलं होतं, पण वृद्धाश्रमामध्ये कुठलाही इन्कम सोर्सेस नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा सामाजिक भावनेने त्यांनी सुद्धा अगदी 2 वर्षापासून विनामूल्य तत्वावरतीच काम करत होते। आत्ता हे 1-2 महिने झाले की लोकांपर्यंत या आश्रमाची माहिती पोहोचली, थोडंसं आर्थिक स्वरूपाचं मानधनसुद्धा यायला मिळालं। त्यातून मग शक्य तेवढं अगदी 1000-2000 अशा प्रमाणामध्ये जसं शक्य होतं त्या हिशोबाने आपण स्टाफला मानधन देतो आणि त्याच्यातून ह्या समाजकार्याचं आपण काम चालू करतो। आपण बघू शकतो स्वराज्य निवारा वृद्धाश्रम आहे आणि या ठिकाणी अनिकेत तांबे आपल्यासोबत आहेत। त्यांनी आपल्या बऱ्याच संकल्पना सांगितल्या आहेत वृद्धाश्रमामध्ये। आणखी काय सांगाल? तुमचा पुढचा प्रवास कसा असेल? म्हणजे बाप्पांचं आगमन तुम्ही 11 दिवसासाठी केलेलं आहे। तुम्ही सांगता की प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी तुम्ही साजरा करता, तर पुढचा प्रवास कसा असेल? खरं तर ही जी संकल्पना ही कायमच असणार आहे। जोवर या वृद्धाश्रमाची अस्तित्व आहे तोवर गणरायाचं आगमन तसेच इतर सणासुदी निमित्ताने सुद्धा आपल्याकडे 9 दिवस म्हणजे नवरात्र उत्सवसुद्धा आपण आनंदाने साजरा करतो। त्याचप्रमाणे गुढीपाडवा असेल, शिवजयंती असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा जयंती असेल, त्याच्यानंतर प्रत्येक धार्मिक, सांस्कृतिक असे संपूर्ण कार्यक्रम आपण या निवाऱ्यामध्ये राबवत असतो। आमचा या कार्यक्रमांच्या मागचे एकच उद्दिष्ट असतो की प्रत्येक घरामध्ये ज्या आईवडिलांना जे जे सुख मिळतं ते सुख इथे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या उपक्रमांमधून यांच्या विचारसरणीही वेगळ्या पद्धती होते।
आपण आत्ता बघायला गेलं तर माझ्या काही व्हिडिओज पोस्टसुद्धा झालेल्या इंस्टाग्रामवरती, तर तुम्ही ते इंस्टाग्रामवरती बघू सुद्धा असता की 8 दिवसापूर्वी, आता एवढ्या लोकांना मला मार्केटला घेऊन जाता येणार नाही, तर माझ्या या मायमाऊली आहेत यांच्या हातामध्ये बांगडी भरण्यासाठी सुद्धा मी कासारांना इथपर्यंत घेऊन येतो. त्याच्यानंतर सगळ्यांना बांगडी दिली जाते. त्याच्यानंतर यांना छोट्या मोठ्या म्हणजे प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपलं सौंदर्य हे खुलून दिसावं, आणि त्याच्यासाठी आपण अगदी पार्लरवालीला सुद्धा इकडे आणतो. मग कोणाचे हेअर्स कट करायचे असतील किंवा तिला कसं कव्हरअप करता येईल या प्रयत्न असतो. मीही माझे व्हिडिओ सगळ्या पोस्ट असतात. त्याच्यानंतर अगदी जेंट्सचं बघायला गेलं तरी पण आपण सलूनवाल्यांना इकडे आणतो, त्यांच्या हिशोबाने आपण हेअर्स कट करत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घेतली जाते. अगदी यांच्या कपड्यांपासून ते यांच्या केस अगदी पांढरे झाले तर त्याला मेहंदीसुद्धा लावली जाते, म्हणजे इथपर्यंत यांची निगा घेतली जाते. आणि एकच उद्दिष्ट असतो की जसे आपण आपल्या आईबापांना घरामध्ये जसं आनंदाने सांभाळतो, तसंच ह्या आईवडिलांकडे सुद्धा मी त्याच नजरेने बघत असतो की माझं एकच उद्दिष्ट आहे, जसे माझे आईवडील आनंदाने आहेत तसेच हेही आईवडील आनंदाने आहेत. माझं गाव सोमेश्वर, पण मी मुंबईला राहत होते आणि त्या मुंबईवरूनच मी इथं आले. मुंबईला म्हणजे जोगेश्वरी आंबोली नाका तिथून मी राहत होते. आणि तिथून माझी गैरसोय व्हायला लागली. मीच कमवून मीच खायची अशी माझ्याला होत नाही. असं जाऊन नवरा खराब झाल्यानंतर मी 4 वर्ष तशी गेली, ती ढकलली आणि मग मी आले. तिथला पत्ता शोधला, कोणाकोणाला सांगितलं, डॉक्टरपासून सांगितलं होतं कुठं अशी जागा तिथं मला निवडून सांगा. तर माझ्याजवळ पैसे आता कसं वाटते तुम्हाला या आश्रमामध्ये तुम्ही आले? चांगलं वाटतं. आता हीच माणसं माझी नातेवाईकाची असं मला वाटतं. मी इथं चांगलं आहे. मग तुम्ही या वृद्धाश्रमामध्ये आता आहात किंवा इतर नातेवाईक असतील तुमचे, नातेवाईक बरेच असतात, काय त्यांचं कॉल वगैरे काय घेतलं? पण मांडलेला भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, त्यांचे कॉल येतात आणि पण मांडलेली माणसं त्यांचे येतात. मी आता मे महिन्यात गेले तेव्हा ते पुण्यात जाते ती माणसं, पण त्याने फोनवर मला खाऊ पिऊ घालतील, त्यांचे फोन येतात. त्यांच्याजवळ मी कल्पना करते. तुम्ही म्हणता की मी जोगेश्वरीला होता, गाव संगमेश्वरात, आणि अचानक तुम्हाला म्हणजे सहारा नव्हता कोणाचा. तुम्ही इतकी वर्ष काय केलं मुंबईत? मुंबईत कमवूनच खाल्लं. नवऱ्याने मी कमवत होतो आणि खात होतो. नंतर माझा नवरा खराब झाला. त्याला 3 वर्ष केम हॉस्पिटलला मी त्यांची सेवा चांगली केली. आता पायाचं घुटणं देतात तरीही 2 वेळा खायच्या गोळ्या मी 3 वेळा खात होते, 4 वेळा खात होते, पण नवऱ्याची सेवा केली रात्रंदिवसाची. केम हॉस्पिटलला जेंट्स रूममध्ये पण मी नवऱ्याच्यासाठी रात्री ते राहिले आणि केलं त्यांचं. पण शेवटी ते मला लाभलं नाही, गेलं. आता हेच तुमचं आता परवा सांगितलं ना, आता पडले म्हणून पडले ते ही वाकर मला दिला ना निकित नाही याच्यावर चाल म्हणून, त्या वाकर धरून धरून मी चालते. नाही तर इथून ओरडायचं आहे आणि ते धावलं पण जायचं तुम्ही माझ्यासाठी. नंतर ते लेडीज आहेत तिनं पण त्याच्यातनं खूप सेवा चाकरी केला. आता ते बऱ्याच जण होते पण ते इतकी खूप सांभाळते करते, त्याच्यामुळं जसं शक्य होतं तसं करते. त्यातच मला समाधान आहे. माझं नाव उज्ज्वला उल्हास कदम. मी माझं खरे गाव वावेजवाडी, आणि ती माझी सून आहे ना, ती मला मारझोड करते, लाता ही कासूला लाता मारते आणि हे केस धरून माझं असं वडीत होती आणि मला लात मारत होती पाठवून मागून. तर मी परत आलो. म्हणजे या आश्रमाचा पत्ता वगैरे कोणी दिला तुम्हाला येण्याचा? असं पत्ता मी तर म्हाटमध्ये आली ना, ती जी आणकेची वस्तीची एक आहे ती म्हणजे आणकेतला मी आश्रममध्ये फोन करतो आणि त्याला बोलून ती मला न्यायला सांगतो. अच्छा, मग तुम्ही या ठिकाणी आला. आता कसं वाटतं इथे? नाही, इथं आता चांगलं वाटतं. घरातले सारं चांगलं वाटतं. काय त्रास वगैरे असं? नाही नाही, काही नाही. अगदी मला माझा घर असा मला वाटून जातो. म्हणजे एकदम मन मोकळे, एकदम आनंदी आहात? आनंदी आनंद मनापासून मी चांगलं सांगते तुम्हाला.
आता ते म्हणाले की अनिकेत की प्रत्येक सण दिन या ठिकाणी मोठ्या उत्सवाने साजरे केले जातात. काय बोलतात? नाही साजरे करतात पण व्यवस्थित अगदी आलेले वाचनांचा व्यवस्थित सगळं काय पालनपोष सगळं काय व्यवस्थित चांगलं करतात. खानापाणी आमचं लक्ष चांगलं ठेवतात. काय पाहिजे नको ती वस्तू आम्हाला घेतात. अगदी हवा नको ती वस्तू घेतात. हो. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, महाड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.